तुम्ही जर आपल्या दोन मित्रांबरोबर एखाद्या अशा ठिकाणी पार्टीला गेले जिथं पाणी आहे, तळ आहे आणि तुम्ही तिघच आहात तिथं आणि तुम्ही तुमच्या बरोबर बिर्याणी दारू घेऊन गेलेत आणि तुम्ही दारू पिऊन बसलेच आहेत जेवणाला आणि तिथं एक 6-7 फुटाचा माणूस आला आणि तुमच्या शेजारी बसला आणि एक बोलला तर हे सगळं मी खाणार, तुम्ही इथनं जावा, नाही तर तुमचं काही खरं नाही, तर तुम्ही काय करता? मित्रांनो, अशीच एक घटना पुणे कात्रजमध्ये घडली होती. मुद्दामून मी त्या जागेचं नाव नाही घेत, तिथं कात्रजमध्ये भरपूर तळी आहेत. त्या एका तळ्यापाशी ही घटना घडली होती. हे 3 मित्र होते रिक्षावाले, अशोक, सुरेश आणि राम. आता अशोक जो होता तो स्वारगेटला रिक्षा क्यूवर असायचा. एकदा यांचं असं ठरलं की बाबा आता नाही का आखाड येतोय, आखाड चालू झालाय, तर आपण करूया पार्टी. मग ते बोलले दोघं जण बाकीचे, कुठं जायचं? एक काम करू ना, आज रात्री आपण जाऊ तळ्यावर कात्रजच्या एका, मस्तपैकी बिर्याणी खाऊ, नॉनव्हेज खाऊ, दारू बिरू पिऊ आणि मस्तपैकी एन्जॉय करू. झालं, यांचं फिक्स झालं. आता हे तिघ जण रात्री 6-6:30 भेटले संध्याकाळी आणि यांनी काय बिर्याणी घेतली पार्सल आणि दारू घेतली आणि ते त्या कात्रजच्या तळ्यापाशी रात्रीच्या वेळी साधारण 8-8:30 जाऊन बसले. आता हे तिघही एका रिक्षाने गेलते आणि ते ज्या जागी बसले होते तिथून ती रिक्षा आहे ना जवळजवळ एक अर्धा किलोमीटर अंतरावर लावली होती बाहेर आणि ते चालत चालत आत आले होते त्या तळ्याच्या किनारी. आता ह्यांनी काय केलं, तिथं गेल्यानंतर त्यांनी ते सगळं सामान काढलं, ताटं बिटं घेतली, काही बिर्याणीतले पीस चकण्यासाठी घेतले आणि हे प्यायला लागले. आता हे जे पिणारे होते ते गावठी दारू पिणारे होते, काय ते हातभट्टी का काय पिशवीमध्ये पाऊचमध्ये भेटती तसली दारू होती. आता हे तिथं पीत बसले, तर ह्यांना पिण्याच्या नादामध्ये टाईम कळला नाही. आता रात्रीचे आहेत ना 11:30चा टाईम झाला होता आणि हे तिघही फुल नशेतमध्ये होते. आता त्यातला जो सुरेश होता तो अशोकला म्हणाला की बघ 11:30 वाजले, घरी जायचे, आपण अगोदरच तायटे जेवण व्हायला जाईल, अजून प्यायची काय गरज नाही, आता जेवण करू आणि जाऊ. तो अशोक पण बोलला, अरे हा राव बरं आलं तू सांगितलं, अड्या काय टाईमच कळला नाही, घे काढ बिर्याणी वगैरे काढ. त्यांनी ती बिर्याणी वगैरे काढली आणि त्यांची जी पत्रे जे ताटं होती त्याच्यावर घेतली आणि त्यांचं असं कोशिंबीर फोडतच होते, म्हणजे अशी पिशवी सोडतच होते. तेवढ्या वेळामध्ये एक 6-7 फुटाचा माणूस, तो अख्खा नागडा होता आणि त्याच्या अंगावर केस होती, तो येऊन त्यांच्या तिघांच्या बाजूला बसला, पण ह्यांना नशेच्या नादात कळलं नाही. आता त्यातला जो सुरेश होता तो अशोकला म्हणाला, हा माणूस कोण आहे, हा कोण आहे आला बोले फुकट खायला. हे तिघ जण आता त्याकडे बघतात ते, पण ह्यांना कळत नाही की तो कोण आहे. आता त्यांनी त्याला विचारलं, नाही का, काय बाबा काय पाहिले? तो एक नाही दोन नाही, तो फक्त त्या बिर्याणीकडे आणि दारूकडे बघत होता आणि तो फक्त एवढंच बोलत होता, हे जे आणलंय ते सगळं मी खाणार, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर इथनं जावा. आता हे तिघं पिण्याच्या नादात बोलले, तू काय भाई आहे का, तू काय हे का ते का, नाही काय आम्ही आणलं आणि तू खाणार आहे ते. आता ह्यांना कळत नव्हतं की ते नक्की कुठली एनर्जी आहे, ते काय आहे. ह्यांनी त्याला रागाच्या भरामध्ये तिथं जी प्लेट ठेवली होती दारूच्या नशेत त्याच्यावर मारली. तर त्यांनी, तो जो माणूस होता त्यांनी फक्त एका चापटीमध्ये ह्या तिघांना आडवं केलं. ते तिथनं पळत सुटले आणि त्यांचे जी रिक्षा लागली होती ती खूप लांब होती. हे कसे बसे पडत तिकडे पळत गेले आणि अशोक थोडा शुद्धीमध्ये होता, तो स्वारगेटला आला त्यांना घेऊन आणि तिथं त्यांना जे बाकीचे ओळखीचे रिक्षावाले होते त्यांनी बघितलं, बोलले अरे तुमच्या गालाला काय? त्यांच्या गालावर एवढा मोठा काळा डाग पडला होता, एवढं जोरात मारला होता, फटका बसला होता. त्यांनी सांगितलं की असं असं झालं, आम्ही असं गेलतो राव आखाडे, तर पण आम्हाला असं आलं. मग ते रिक्षावाले हसले, बोले काही बोलता नाही, बोले अरे खरं चला, बोले आम्ही येतो. म्हणून ते सगळे 7-8 जण 2 ते 3 रिक्षात पुन्हा त्या जागी आले. येऊन बघतात तर काय, तिथं पिशव्या पडल्यात, ते दारूच्या पण पिशव्या पडल्यात, भांडी पडलीत, पण त्यात काही जेवण नव्हतं. मित्रांनो, त्यांना नंतर कळलं चौकशी केल्यावर की ते जे शक्ती होती ती खूप विचित्र शक्ती होती आणि ते खाण्यासाठी आली होती आणि आपण त्यातनं वाचलो. त्यातला जो सुरेश होता ना त्याच्या अंगामध्ये तिथली जी नेगेटिव्ह एनर्जी होती, म्हणजे ते एक बेकार प्रकारचा आत्मा होता, तो आत्मा त्याच्या अंगामध्ये गेला होता आणि तो असा विचित्रपणा करत होता ना सुरेश त्याच्या 2 दिवसानंतर, की तो एकटक बायकोकडे बघत राहायचा, घरातलं फर्निचर एका हातामध्ये उचलायचा फेकायचा, गोदरेजचं कपाट एका हातामध्ये उचलून बाहेर फेकून द्यायचा. एवढा विचित्र एनर्जी होती. त्याला ते खैस बोलतात, ती एनर्जी त्याच्या अंगात गेली होती. मित्रांनो, आजही तो जो सुरेश आहे
त्याच्या अंगामध्ये ती एनर्जी निघत नाही आहे. आज ह्या घटनेला 3 वर्ष झालेत, पण ती एनर्जी निघत नाही. आजही तो कधी कधी अमावस्या पौर्णिमाला असंच काहीतरी करतो आणि त्याला भरपूर ठिकाणी नेलं, भरपूर ठिकाणी दाखवलं, पण सगळे बोलतात निघलं, पण ते काय सुरेश परत तसाच करतो. मित्रांनो, असं म्हणतात अनोळखी ठिकाणी असं नॉनव्हेज दारू वगैरे घेऊन जाऊ नका. कारण का तिथं कुठली एनर्जी असेल, कुठली एंटिटी असेल हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं आज जो प्रकार घडला, हा जो प्रकार घडला, ह्यांनी मटण नेलं, दारू नेली, त्याच्यामुळं त्याच्या अंगामध्ये ते वाईट एनर्जी घुसली. आजही तो बरा झाला नाही आहे. त्याची बायका पोरं आहेत. आज पर कधी कधी तो असा वेड्यागत वागतो की घरचे पण नाही का घाबरतात. मित्रांनो, ज्या जागेचं आपल्याला माहिती नसते किंवा जी जागा आपल्याला कधीच आपण गेलो नसतो, उदाहरणार्थ तळं, कॅनल, अशा ठिकाणी ह्या गोष्टी घेऊन जाणं अतिशय चुकीचं आहे. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला पाठवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. आणि मित्रांनो, ही घटना कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही अशाच नवीन नवीन घटना तुमच्या पुढे आणल. धन्यवाद.